मित्रांनो, तर आम्ही आता आलेलो आहे दिव्याघर बीचला। हे बघू शकता तुम्ही, समीर अण्णा आणि हे आमचा प्रेमू, आणि इकडे हे गणेश शुभम फोटोशूट चालू आहे त्यांचं जोरात, नुसतं जोरात कुठं पण फोटोशूट असतं। आणि हा असा सुंदर ब्रिज तुम्ही बघू शकता, एकदम मस्त वातावरण आहे। आम्ही पण आलोय आता, मी पण कपडे बदलून येतो जरा, आणि मग कपडे बदलून आल्यानंतर फुल धिंगाणा लांब पसरलेला आहे हा बीच, बघू शकता तुम्ही। आणि भरपूर गर्दी आहे पलीकडल्या साईडला, बघू शकता। आम्ही थोडं गर्दी कमी असलेल्या ठिकाणावर आलोय जरा इकडल्या साईडला, इकडे जास्त एवढी काही गर्दी नाही दिसत आहे, पण आहे बऱ्यापैकी गर्दी आहे इथं पण। बघा भावांनो, तर आम्ही आता आलोय कपडे बदलून, यांनी पण घातली, मी पण चड्डी घातली आहे। इकडे बघा, गण्याने पण चड्डी घातली, सगळे कपडे बदलून आले। तिथं तिकडे पाण्यात धिंगाणा घालायला लागले दोघ जण, बघू शकता तुम्ही। पाण्यात सुद्धा बघू शकता, फुल मजा येते आता इथं, धिंगाणा घालतोय आम्ही सगळे। आणि यांचं प्रेम उतू जाते, दोघं अर्धे अर्धे पानं खातात। आणि आमचा प्रेम भाऊ बघा तिकडं, पावता येत नाही म्हणून तिकडं बसलाय, त्याच्याकडेच मोबाईल देणार आहे आम्ही आता, आणि आम्ही पावायला जाणार आहे। हा खूप मजा येते, तुम्ही बघितलं असेल की आम्ही कसा एन्जॉय केला, खूप मजा येते। लय दिवसात ना आलो, म्हणजे मी पहिल्यांदाच या बीचवर आलेलो आहे, आणि दिव्याघर बीच खूप सुंदर आहे, मस्त आहे, आम्ही खूप धमाल केली, तुम्ही बघितलंच असेल। तर मित्रांनो, आता टाइम पण झालेला आहे आणि ओहोटीचा टाइम पण आहे, त्याच्यामुळे आम्ही पण ठरवलं की आता बस, भरपूर वेळ आम्ही एन्जॉय केलाय, आणि आता आम्ही पण निघायच्या तयारीत आहे। तर मित्रांनो, जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला। ओके, तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद, टाटा, बाय।